नमस्कार. प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधन त्यांना दिलं गेलेलं नाव. केशव सीताराम ठाकरे यांचं नाव प्रबोधनकार ठाकरे असंच ओळखलं जातं. म्हणजे बाळासाहेबांचे वडील उद्धव ठाकरेंचे आजोबा. आता याच प्रबोधनकारांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढून निघालेल्या सुषमा अंधारेंची शेवटची सभा म्हणजे महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा बिडात संपन्न झाली. आणि त्यानंतर सुषमा अंधारे ज्या काही शांत होऊन अंधारात गेल्यात ते कळतच नाही आहे की त्यांचा टोन अचानक बदललाय कसा. म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सुषमा अंधारे, मी पुन्हा वाक्य उच्चारतोय, ज्वलंत हिंदुत्वाचा उद्धव ठाकरेंच्या सोबत पुरस्कार करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी काही वर्षापूर्वी याच ज्वलंत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्मामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या विचारात आमूलाग्र परिवर्तन, प्रबोधन झालं. शिवबंधन बांधल्या गेल्यानंतर आणि मग त्या पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करू लागल्या. आधी आई वसली आहे म्हणणाऱ्या सुषमाताई एकदा कानाखाली बसली की तरीही त्या हिंदुत्वाचीच बाजू घेतात का हे बघायचं होतं. मला माझ्या शालेय मैत्रिणीविषयी विलक्षण सहानुभूती वाटते आहे. आणि पुढे त्यांना का असं वाटतंय मला तेही स्पष्ट करणार आहे. या सुषमा अंधारेंनी जेव्हा हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्या बौद्ध धम्मात समाविष्ट झाल्या तेव्हा त्यांना असं वाटत होतं की हिंदू धर्म हा जातीय द्वेषाने भरलेला आहे. इथे अनेक वंचितांना संधी मिळत नाही म्हणून बाबासाहेबांच्या वाटेनी जाण्याचा निर्णय सुषमा अंधारेंनी घेतला. पुढे बाबासाहेबांच्या वाटेवरती त्यांना काचा पायात घुसू लागल्या, कारण आंबेडकरी जनतेच्या मध्ये देखील सुषमा अंधारेंना म्हणावी तितकी स्वीकृती मिळालेली नव्हती. जेव्हा मी बाबासाहेबांची लेक असं सांगून सुषमा अंधारे गावोगावी भाषणं करू लागल्या, भारतीय गणराज्य संघाची स्थापना करू लागल्या, हिंदू देवतांची आणि संतांची यथेच्छ नालस्ती करू लागल्या, तरी देखील म्हणजे एवढ्या शिव्या हिंदू धर्माला देखील देऊन देखील त्यांना बौद्ध संप्रदायामध्ये खास करून भीम समर्थकांच्या मध्ये स्वीकृती मिळाली नाही. सुषमा अंधारे अस्वस्थ राहू लागल्या. ना त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने स्वीकारलं, ना त्यांना भारतीय रिपब्लिकन पक्षाने स्वीकारलं, ना त्या आठवलेंच्या गटात जाऊ शकल्या, ना त्या गवईच्या गटात जाऊ शकल्या, ना त्या खोब्रागडेंच्या गटात जाऊ शकल्या, ना त्या प्रकाश आंबेडकरांच्या गटात जाऊ शकल्या. कोणत्याही भीमसैनिकांनी यांना स्वीकारलं नाही म्हणून स्वतंत्र भारतीय गणराज्य संघ स्थापन केला. नालस्ती केली हिंदू धर्माची तरीही स्वीकारलं नाही. राष्ट्रवादीच्या जवळ गेल्या. राष्ट्रवादीत गेल्यावर तिथे त्यांना राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांनी स्वीकारलं नाही. म्हणजे एक वेळ त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या मिटकरींना आमदारकी मिळाली. त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या त्या गायक शिंदेंना आमदारकीच्या यादीत स्थान मिळालं. आमदारकी नाही मिळाली बिचाऱ्यांना. पण सुषमा अंधारे मात्र आमदारकीपासून कोसो दूर राहिल्या. खास काम करूनही त्यांना आम वागणूक मिळू लागली, पण आमदार मात्र होता आलं नाही. तिथेही उपेक्षा वाट्याला आली. पुढे त्या शिवसेनेत गेल्या. पुन्हा बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या सुषमा अंधारे विचारात आमूलाग्र परिवर्तन करून शेंडी जाणव्याच्या नसलेल्या हिंदुत्वाचा पुरस्कार करू लागल्या. जगदंबेच्या मंदिरात, आई महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन
आरत्या करू लागल्या, गणपतीच्या आरत्या करत फिरू लागल्या, धम्माचा स्वीकार करूनही फिरू लागल्या. इथेही त्यांना मान्यता मिळाली नाही. सणसणीत 2 कानाखाली बसल्या आणि मग एक सभा आटोपून सुषमा अंधारे पुन्हा एकदा धम्माच्या वाटेवरती निघाल्या. ज्या दिवशी ती महाप्रबोधन यात्रा संपली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बीडच्या जिल्हा प्रमुखाला बदलण्याचा आपला अट्टहास पूर्ण करून दुसऱ्या जिल्हा प्रमुखाची नियुक्ती करून, तेही त्यांचे जवळचे नातलगच पडतात, दुसऱ्या जिल्हा प्रमुखाची नियुक्ती करून सुषमा अंधारे मुक्त झाल्या आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत येण्याआधीच्या मार्गाला पुन्हा एकदा हात घातला. सुषमा अंधारेंचा परतीचा प्रवास सुरू झालाय का, हा माझ्या मनातला प्रश्न पडतो. होय, परतीचा प्रवास म्हणजे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेतून वापस पुन्हा बौद्ध धर्माकडे, आणि आता पुढे त्या कोणत्या वाटेने जातील जरा बघितलं पाहिजे. या बीडच्या महाप्रबोधन यात्रेपासून त्या आता शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्या नाहीत, हे देखील तुम्ही आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं त्यांचं फेसबुक अकाउंट चेक केलं तर शिवसेनेच्या गतिविधी कमी आणि त्यांच्या सामाजिक संघटनांच्या गतिविधी वाढल्या आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे शिवसेनेत येऊन कलेक्शनचं काम करावं लागत असेल तर काय, हा प्रश्न आहे. कारण बीडच्या प्रकरणानंतर सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलाय आणि तो प्रश्न असा आहे, सत्ता आली त्यावेळेलाही लाभ दुसऱ्यांना दिले, सत्ता गेली तेव्हा सभा घेण्यासाठी शिवसैनिकांनीच पैसे द्यायचे. म्हणजे तुम्हाला सत्तेवर येण्यासाठी खर्च करायचा शिवसैनिकांनी आणि आल्यावर कमाई आणि मानाचं स्थान मात्र मिळणार सुषमा अंधारेंच्या सारख्या व्यक्तीला. उद्धव ठाकरेंशी कोण बोलायचं याचा निर्णय सुषमा अंधारे घेणार. मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं, ज्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आपल्या हाडाची काढं केली, अख्खा देह झिजविला, त्या जिल्ह्यात सुषमा अंधारेंच्या रिपोर्टिंगवर पक्ष चालवायचा असेल तर सुषमा अंधारेंना शक्य झालं नाही तर अनेक नेते आरशासमोर उभा राहून स्वतःच्या थुतरीत मारून घेतील, अशी ती सगळी स्थिती निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे आता गायब झाल्यात की केल्या गेल्यात, त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे का, हे बघणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.